नमस्कार. मितालीज किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण कारल्याची चटणी कशी करायची ते बघणार आहोत. ही चटणी खूप छान लागते, अजिबात कडू लागत नाही. ज्यांना कारल्याची भाजी अजिबात आवडत नाही त्यांना सुद्धा ही कारल्याची चटणी नक्की आवडेल. ट्राय करून बघा कशी करायची. चला बघूया. ही पाव किलो कारली घेतलेली आहे. कारल्याची चटणी करण्यासाठी आज मस्त ताजी ताजी कारली मिळालेली आहे. ही स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे. कारल्याचे काप करून घेऊयात. कडेचा थोडा भाग काढून टाकून अगदी पातळ पातळ असे काप करायचे. हे बघा, असे एकदम पातळ पातळ स्लाइस करायचे. असेच सगळ्या कारल्याचे काप करून घेऊयात. सगळे स्लाइस करून झालेले आहेत. ही कारली अगदी कोवळी आहेत, त्यामुळे यामध्ये बी अजिबात नाहीये. हा मधला भागही असाच ठेवायचा आहे. कारल्यामध्ये अगदी जून बी असेल तरच ते काढायचं. कारल्याचे काप बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत. याला थोडं मीठ लावून ठेवायचं. मीठ लावून असं मिक्स करून घ्यायचं. हे 10 मिनिटांसाठी झाकून ठेवूया. 1 वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत. 20-25 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. 10 मिनिटं झालेली आहेत. काढून बघूया. कारल्याला फक्त मीठ लावून ठेवलेलं होतं, पाणी अजिबात घातलेलं नाही. हे बघा, कारली ओलसर झालेली आहे. यातली थोडी थोडी कारली घेऊन हे असं पाणी काढून घ्यायचं. जेवढं शक्य होईल तेवढं पाणी काढून घ्यायचं. असं केल्यामुळे कारल्यातलं कडू पाणी निघून जातं आणि कडवटपणा कमी होतो. हा कारल्याचा रस फेकून द्यायचा नाही. यामध्ये पौष्टिक घटक असतात. म्हणून काय करायचं, यामध्ये पाणी घालायचं, थोडासा लिंबाचा रस आणि थोडा चाट मसाला किंवा जिरा पावडर घालून हे ज्यूस सारखं प्यायचं. अजिबात कडू लागत नाही आणि पौष्टिक घटक वायाही जात नाही. कारली कोरडी करून घेतलेली आहेत. कढईमध्ये 4 टेबलस्पून तेल घेऊया. तेल गरम झालेलं आहे. यामध्ये आधी शेंगदाणे परतून घेऊया. शेंगदाणे तळत असताना गॅस लो फ्लेम ठेवायचा, म्हणजे शेंगदाणे सर्व बाजूंनी व्यवस्थित तळले जातात, आतमध्ये कच्चे राहत नाहीत. चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल. शेंगदाणे असे सतत परतत राहायचे, म्हणजे छान खरपूस तळले जातात. हे आतून कच्चेच राहिले तर चटणी लवकर खराब होऊ शकते. यामध्ये शेंगदाण्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार थोडं कमी केलं तरी चालेल. मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. तुम्हाला कमी हवे असतील तर अर्धी वाटी शेंगदाणे घेतले तरी चालतील. शेंगदाणे मस्त खरपूस तळून झालेले आहेत. काढून घेऊयात. याच तेलामध्ये लसूण परतून घेऊया. लसूण परतून झालेला आहे. काढून घेऊया. याच तेलात कारली परतून घेऊयात. यावर झाकण ठेवायचं नाही, कारली अशीच परतून घ्यायची आहे. यामध्ये पाण्याचा अंश अजिबात राहत नाही, त्यामुळे ही चटणी 15-20 दिवस छान टिकते. कारली कुरकुरीत होईपर्यंत असंच परतत राहायचंय. ही कारली मी तळून न घेता थोड्या तेलात परतून घेतेय. काय होतं, तेल जास्त उरलं तर ते तेल वाया जातं. हे असं केल्यामुळे तेल अगदी कमी उरतं. तुमच्याकडे वेळ नसेल तेव्हा तुम्ही थोडंसं जास्त तेल घेऊन कारली तळून घेतली तरी चालेल. कारली तळण्यासाठी खूप वेळ लागत नाही, पटकन तळली जातात. हे बघा, कारल्याचा रंग बदललेला आहे. कारली कुरकुरीत झालेली आहे. यासाठी मला बरोबर 20 मिनिटं लागली. ही काढून घेऊयात.
हे बघा, अगदी थोडंसंच तेल राहिलेलं आहे. यातच तुम्ही भाजी किंवा आमटी करू शकता, म्हणजे लगेच तेल वापरलं जाईल. कारली पूर्ण गार होऊ द्यायची आहे. हे बघा, अगदी कुरकुरीत झालेली आहे. ही चटणी खूप छान लागते, अजिबात कडू लागत नाही. मिक्सरच्या भांड्यात कारली, शेंगदाणे, लसूण, 2 चमचे तिखट. कारल्याला आधी मीठ लावून ठेवलेलं होतं, त्यामुळे आता मीठ घालायचं नाही. तुम्हाला आवश्यकता वाटल्यास थोडंसं मीठ घालू शकता. हे अगदी बारीक वाटायचं नाही, थोडंसं जाडसरच ठेवायचं. मस्त खमंग टेस्टी अशी कारल्याची चटणी तयार झालेली आहे. अगदी मुलांना सुद्धा ही चटणी खूप आवडेल. ही चटणी खाल्ल्यानंतर सुद्धा ही कारल्याची चटणी आहे हे अजिबात कळत नाही. कारल्याची भाजी अजिबात आवडत नसेल तरीही ही कारल्याची चटणी नक्की आवडणार. तुम्ही ट्राय करून बघा. पुन्हा भेटूया अशाच हेल्दी आणि टेस्टी रेसिपींसह. तोपर्यंत नमस्कार.